एकनाथ शिंदेची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात विश्रांती घेत असल्याची माहिती. कुणालाही शिंदेना भेटण्यासाठी परवानगी नाही. 5 डिसेंबरला फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार, सूत्रांची माहिती. बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं. आता सत्तामेव जयते विरोधात आपण उभं राहू. उद्धव ठाकरेंचा बाबा आढाव यांच्या भूमिकेला पाठिंबा. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक. निवडणूक आयोग चुकीची भूमिका घेईल वाटलं नव्हतं, शरद पवारांची टीका. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं, बावनकुळेंचा पलटवार. विधानसभेला सरकारी तिजोरीतून अमाप पैशांचं वाटप. बटेंगे तो कटेंगे हा तर अजब मुद्दा होता. बाबा आढाव यांच्या अदानींसह भाजपवर निशाणा. 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर. काँग्रेसने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलं नाही. पक्षाने उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं. जालन्यातील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण. विधानसभा निकालात फेरफार झाल्याचा काँग्रेसच्या आरोपाचं निरसन करण्यासाठी चर्चा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का. आतापर्यंत 26 आरोपींना अटक. मात्र शुभम लोणकर, झिशान अख्तर अद्यापही फरार.